हॅलो गाईज, आज आपण बनवणार आहेत मुगाची भाजी। पहिलं आपण त्यात कढई तापून घ्यायची, मग त्याच्यात आपण थोडं तेल टाकायचं। आता आपण तेल तापायला ठेवलंय, त्याच्यानंतर तेल आपलं तापलं का चेक करायचं। मग त्याच्यामध्ये आपण फर्स्ट स्टार्टिंगला आपण काय टाकायचं, कांदा। तेल एकदम मस्त तापवून घ्यायचं, एकदम छानपैकी। थोडा कांदा गुलाबी कलरचा करून घ्यायचा थोडा। आता गुलाबी कलरचा झालाय बघ कांदा। मग त्याच्यात आपण टाकायचं लसूण, मिरची, आलं आणि कोथिंबीरची पेस्ट। थोडी तिला मिक्स करायचं, थोडी हे करून घ्यायची। त्याचं लसूणचं जरा कच्चं पण असं ते निघून जाईल। थोडं आपण हे करायचं, त्याला फ्राय करून घ्यायचं। मग त्याच्यानंतर टाकायचा थोडा टोमॅटो, तो पण थोडा आपण फ्राय करून घ्यायचा। याच्यामध्ये थोडा हे झाला पाहिजे, नरम झाला पाहिजे। आपण जरा त्याला झाकण लावून ठेवूया। आता आपण झाकण काढायचं आणि थोडं हे करायचं, हलवायचं। मग त्याच्यामध्ये आपण गॅस थोडा बारीक करायचा, नाहीतर खाली थोडं लागतं। त्याच्यात आपण आता सगळे मसाले टाकायचे, गरम मसाला, हळद, तिखट, हे सगळं आपण टाकायचं त्याच्यामध्ये। थोडं मिक्स करायचं, सगळं व्यवस्थित सगळं मिक्स झालं की त्याच्यामध्ये टाकायचं आपण मूग। ते स्वच्छ धुवून मोड काढून ठेवलेले मूग आहेत, ते मिक्स करायचे त्याच्यामध्ये। व्यवस्थित सगळी भाजी मिक्स करून घ्यायची त्या मसाल्यामध्ये। त्याच्यात थोडंसं चवीनुसार मीठ टाकायचं। त्याच्यामध्ये पण पाणी टाकून थोडं हलवायचं। ते मूग भिजतील आतमध्ये, तेवढं पाणी आपण आपल्या अंदाजे टाकायचं। मग त्याच्यामध्ये थोडं झाकण ठेवून 10 मिनिटं शिजवायला ठेवायचं। तर 10 मिनिटं झाली आहेत, आता आपण बघू। हे बघा तर कशी मस्त आता शिजली। वाव, एकदम छान, एकदम छान सुगंध पण एकदम मस्त येते। हे बघा शिजली आहे भाजी पूर्ण। आता ही आपल्याला रेडी झाली भाजी। आपण आता ती चपाती भाकरी कशाबरोबर खाऊ। आता ही भाजी रेडी झाली आहे, तर तुम्ही ट्राय करून बघा कशी होते ती। आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनल नाही तर सबस्क्राईब करा। ओके, बाय।